आकाराने लहान असणारा दुर्गम जागी ऐन घाट माथ्यावर एका बाजूला कोकण तर दुसऱ्या बाजूला देश असलेल्या सीमारेषेवर घनगड हा किल्ला वसलेला आहे. पायथ्यापासून 200 मीटर तर समुद्रसपाटीपासून 784 मीटर उंचीचा हा किल्ला पुण्यापासून 85 किलोमीटर तर मुंबईपासून साधारणतः 176 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत लोणावळ्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावरती असलेला घनगड हा किल्ला ट्रेक करण्यासाठी. तर इथपर्यंत येताना थोडं ऑफ रोड आहे, रस्ते खराब आहेत, सो स्लो यायला लागतं एवढंच. आणि काल आपण कोरीगड केला, कोरीगडपासून सुद्धा अगदी 30-40 मिनिटाच्या अंतरावरती किंवा हा अर्धा तास म्हणा, ठीक आहे. तर एवढ्या अंतरावरती हे किल्ले आहेत, त्यामुळं काल तो केला आणि आज घनगडसाठी आलेलो आहे. इथं आल्यानंतर आपल्याला ही पाटी पाहायला मिळालेली आहे. हे पहा, घनगड किल्ला, ठीक आहे. आणि घनगड किल्ला हा आपल्याला दिसतो की किती छोटेखानी किल्ला आहे आणि या बाजूला आतमध्ये रोड गेलेला आहे. आणि घनगडसाठी जसं आपण आतमध्ये जातो आपल्याला तैलाबाईला सुद्धा अगदी जवळ दिसतो. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हा घनगड आहे आणि इकडे तैलाबाईला पाहू शकतो आपण. चला ट्रेकला सुरुवात करूया. पायथ्याला असलेल्या येकोले गावामुळे घनगड हा येकोल्याचा किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो. इथनं आपल्याला बुरुज जे काय आहेत स्पष्ट दिसतात. काय काय दिसतं दाखवतो मी. या ठिकाणी एक मोठा बुरुज आहे, तिथे एक बुरुज आहे. या ठिकाणी शिडीचा मार्ग आहे तो दिसतोय. आणि तो जो दगड आहे ज्याने गुफा तयार झाली आहे तो दगड पण आपल्याला या ठिकाणावरून दिसतोय. हा किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नसले तरी या किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो. ट्रेकला सुरुवात केल्यापासून अगदी 10 मिनिटात आपण घनेश्वर महादेवाच्या मंदिरात येऊन पोहोचतो. घनेश्वर महादेव मंदिर आणि या बाजूला मंदिर आहे आणि काही विरगळी आहेत. तर मंदिरात दर्शन घेऊयात आणि विरगळी पण पाहून घेऊयात. चला. या ठिकाणी शंकराची पिंड आहे जिचा आकार वेगळा आहे, थोडा चौकोन आहे. हे पहा, ओम नमः शिवाय. अतिशय सुंदर थोडंसं वेगळ्या आकाराचा शंकराची पिंड आपल्याला ही पाहायला मिळते. आणि पिंडीच्या एक्झॅक्ट अपोजिटला इथे नंदी महाराज आहेत. या ठिकाणी एक वीरगळ स्मारक, एकोले तालुका मुळशी, वीरगळींविषयी माहिती दिलेली आहे. घनेश्वर महादेवांच्या मंदिरात दर्शन घेऊन आत्ता आपण पुढची वाटचाल सुरू केलेली आहे. बऱ्यापैकी जो पायथ्याला म्हणजे जिथून ॲक्च्युअल स्टार्ट होईल किल्ल्याला तिथपर्यंतचा मार्ग हा झाडाझुडपांमध्येच आहे एवढं तर वाटतं आपल्याला क्लिअर. परत एक पाटी दिसली आहे. हे पहा, किल्ले घनगड. या बाजूला रस्ता आहे किल्ल्यावर जाण्याचा, पण याच्या मागे या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसलेलं आहे. त्या ठिकाणी वेताळ प्रसन्न असं लिहिलेलं आहे. तर हे जे देव आहेत हे आहेत वेताळ देव, ठीक आहे. वेताळ देवांच्या मंदिराच्या बाजूलाच आणखी एक मंदिर आहे. हे पहा, या ठिकाणी नाव नाही लिहिलेलं त्यामुळे आपल्याला सांगता येणार नाही, पण या ठिकाणी सुद्धा एक छोटीशी मूर्ती आहे. शेंदूर लावला त्याला आणि पूजा वगैरे पण होत असते हे दिसतं इथनं. रस्ता चुकू शकतो असं अजून तरी काही वाटत नाही. ठळक पायवाटे ठिकठिकाणी ॲरो मार्क केलेले आहेत खडूनी आणि पाट्या पण लावलेल्या आहेत. इसवी सन 1665च्या जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी राजे व मुघल सेनानी मिर्झा राजा जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला. त्या तहानुसार छत्रपती शिवाजी राजेंना स्वराज्यातले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्यात घनगडाचा समावेश होता. दीपमाळा दिसतात आपल्याला. हे पहा, अतिशय उंच अशी ही दीपमाळा आहेत. या ठिकाणी गारजाई देवीचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आपल्याला दिसते. मंदिराच्या आतमध्ये वाघावर स्वार झालेली भाला, तलवार इत्यादी शस्त्रांनी सुसज्ज असलेली देवीची मूर्ती आहे. हे जे मंदिर आहे या मंदिराच्या बाहेर जी भिंत आहे त्या भिंतीवरती एक शिलालेख लिहिलेला आहे. या ठिकाणी तो आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो. आणि हा शिलालेख जो आहे हा मी खाली स्क्रीनवरती नक्की सांगेल की लिहून देईल की काय आहे तो. हे पहा,
याच्या खाली इथे गारजाई देवीचं मंदिर होतं. दर्शन घेतलं आपण, वरती आलो या पायऱ्यांनी. रस्ता इकडे गेलेला आहे, पण इथून आपल्याला बुरुज दिसतात. काही इथे बुरुज आहे, या ठिकाणी 2 बुरुज आहे, इकडे पण 2 बुरुज दिसतात आणि आतमध्ये रस्ता गेला. तर तो किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे आणि हे बाजूला गेलेले तटबंदीचे अवशेषसुद्धा आपल्याला क्लिअर दिसत आहेत इथनं. सो किल्ला हा चढाईसाठी छोटा आहे. चला पुढे आता मार्गक्रमण करूयात आपण. बस या पायऱ्यांनी वरती जायचं. घनगड किल्ल्याच्या डावीकडे टेकडी आहे. ही टेकडी व किल्ला एका खिंडीने विभागला गेला आहे. या खिंडीला मारखिंड असे म्हणतात. खिंडीतून खाली कोकण व अलीकडे देश अशा सीमारेषेवर घनगड उभा आहे. परत एकदा किल्ल्याची वाट उजवीकडे राहते, पण डावीकडेही ह्या पायऱ्यांचा मार्ग चाललाय आणि लांबूनच बोर्ड पाहायला मिळतं आपल्याला. काय आहे? येस, हे बोर्ड आहे मारखिंड. या ठिकाणी मारखिंड आहे. दाखवत तुम्हाला, हे पहा, हे जे बोर्ड आहे हे आहे मारखिंड. म्हणजे मारखिंडीच्या पलीकडच्या बाजूला कोकण आहे आणि हा तो दगड आहे जो आपल्याला इंस्टाग्राम रील्समध्ये वगैरे पाहायला मिळतो. त्या दगडावर उभं राहून फोटो किंवा व्हिडिओज काढले जातात, असा तो स्पॉट आहे. आणि या ठिकाणी 3 पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी काहीतरी वास्तू आहे, पण याच्या आत काय होतं आहे काहीच कळत नाही आहे. अति भयानक ऊन दिसतं इथं, पण तिथं जिथं आपण थोड्या वेळापूर्वी उभं राहिलो तिथं हवा भयानक लागते भारी. पण थोडं पुढं आलो इकडं तर लगेच गरमीला सुरुवात झालेली आहे. हो यस, ह्या दगडावर सहजरित्या उभं राहू शकलं जाऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला असं वाटतं काय उभं राहण्यात पॉईंट नाही फोटोसाठी किंवा याच्यासाठी. सो राहू द्यात, कारण हे सिम्पल आहे, काही नाही वाटत आहे. सिम्पल आहेत. 2 दगडांवर दोन्ही हातांनी व्यवस्थित उभं राहायचं आहे. आपण नको करूयात, ठीक आहे. खाली खोल खोल दरी दिसते बऱ्यापैकी. तर या बाजूला जे आहे कोकण आहे. हे इथलं वैशिष्ट्य आहे की इकडच्या बाजूला कोकण आणि तिकडच्या बाजूला आपलं लोणावळा आहे. अर्थात लोणावळा पुण्यामध्ये येतं, ठीक आहे. पठारी प्रदेश दिसतोय आणि ऊन खतरनाक. फक्त जिथं बोर्ड लावले त्या ठिकाणी लिटरली हवा लागते फक्त, पण इकडे नाही लागत आहे, ठीक आहे. आता आपण परत किल्ल्याच्या मार्गावर मार्गस्थ होऊया. ओके बघ, इथं आली का हवा लागते, इथून खाली उतर. अजिबात हवा नाही लागत, अजिबात नाही. तू पकडत पण जाऊ ना, अजिबात हवा नाही लागत. येस, या ठिकाणी उभं राहिल्यानंतर ना खरोखर असं हे बघ काही हलताना दिसतंय का, हे बघ हवा लागते बघा. आणि तिथं काडी मात्र हवा लागत नाही अक्षरशः. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मुघली आक्रमणातून घनगड मुघलांकडे गेला. पंताजी शिवदेव सोमन कारकीर्द शके 1616 ते 1633 यांनी शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेने घनगड मुघलांकडून जिंकून घेतला. या ठिकाणी इथल्या खडकावर पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आता उन्हामुळं खडक एकदम कडक झालेला असतो ना, ग्रीप बसते. पावसाळ्यात या ठिकाणी निश्चितपणे पाय सरकणार. या ठिकाणी आपल्याला बुरुज दिसत आहेत. एक बोर्ड आहे, तटबंदी व बुरुजावर चढू नये, दगड निखळण्याची शक्यता आहे. आणि जसंही आपण इकडे फिरतो या ठिकाणी आपल्याला 1 आणि 2 असे 2 बुरुज पाहायला मिळतात. निश्चितपणे या ठिकाणी दरवाजा असेल पूर्वी, तर हा आहे गडाचा पहिला दरवाजा जो की 2 बुरुजांच्या मधोमध आहे. पायरी मार्ग अगदी व्यवस्थित आहे. तिथून आतमध्ये गेल्यावर डावीकडे वळायचं आहे आपल्याला. ही तटबंदी आपल्याला दिसते क्लिअर. आणि पूर्वी त्या ठिकाणी काही जाण्याचा मार्ग होता, पायऱ्या वगैरे असतील, पण इंग्रजांनी जे आहे त्यावेळेला ते उद्ध्वस्त केलेलं आहे. तर त्याच्यामुळं त्यावेळी ते म्हणजे नंतरच्या काळात ते चढणं अवघड होतं, पण आता ही शिडी जी आहे ही बसवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं ते सोपं झालेलं आहे. तरी पण व्हर्टिकलच आहे, शिडीसुद्धा व्हर्टिकलच आहे, बट स्टील
तुम्ही धरून वगैरे व्यवस्थित जाऊ शकता. आणि शिडी पार केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी एक छोटं गुफेसारखं काहीतरी दिसतंय, जे की वरती गेल्यावरच आपल्याला कळणार आहे की ती गुफा आहे, टाकं आहे, काय आहे ते. ठीक आहे, तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. चला आतमध्ये प्रवेश करूया दरवाजातून. 2 बुरुजांच्या मधून हे पहा, इथं सुद्धा आपल्याला एक जंगा पाहायला मिळतोय. अगदी सुस्पष्ट आहे आणि त्याच्यामध्ये काही अडकलेलं नाही आहे. या ठिकाणी आणखीन 4 पायऱ्या आहेत. हे पहा, हा बुरुज आतल्या बाजूने, इथे सैनिक वगैरे उभे राहत असतील. हे पहा, जंगा आहे, जंग्या आहे. हे पहा, क्लिअर खाली दिसते आणि इथला फक्त बुजलाय. या ठिकाणी एकच जंगा जो आहे तो बुजलाय, बाकीचे सगळे अवलोक्य आहेत. आणि तिथंसुद्धा ऑब्व्हियसली तिथंसुद्धा एक आहे आतमध्ये उभे राहण्यासाठी जागा. त्याचा मार्ग या भिंतीच्या पलीकडनं तिकडे जाऊ शकतो. तर आपण जाऊन पाहणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मला गुफा दिसलेल्या आहेत, तर त्या गुफासुद्धा आपण पाहायच्या आहेत. हे पहा, बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग. आणि या ठिकाणी ती शिळा आहे मोठी, जो भला मोठा दगड खूपच मोठा आहे, मधून जाण्याचा मार्ग तयार झाला आहे तिथे. पण पहिल्यांदा इकडे बोर्ड बाले किल्ल्याकडे दिला आहे. बाले किल्ल्याला इथून जायचं आहे वरती. ठीक आहे, अगोदर ही गुहा जी आहे ती गुहा आपल्याला पाहायची आहे. ही जी गुफा आहे, आतमध्ये सगळं साहित्य पडलेलं आहे. बाकी तर काही विशेष नाही आहे. इकडे पण सिमेंटच्या गोणी आहेत आणि काही लोखंड आहे. ओके, तर ही अशा प्रकारे ही गुफा आहे. हे पहा, छोटीच आहे, ठीक आहे, पण आहे. आणि गुफेच्या बाजूला आणखी एक रूम आहे. कारण हे बघा, तिकडनं पण एंट्री नाही आहे कुठे, पण ही सेपरेट रूम आहे. ज्या रूममध्ये सुद्धा कोणाचा पांघरून वगैरे आहे, सिमेंटच्या गोण्यांची पोती आहेत. तर ही जी गुफा आहे, आता आपण आतून जाऊन पाहिली तर त्याच्या विरुद्ध बाजूला चाललो आहे. म्हणजे मगाशी एक बुरुज आपण आतनं जाऊन बघितला, आता दुसऱ्या बाजूचा जो आहे हे पहा, इकडे गुफा होती, आलो आहे आपण. आणि या बाजूला हे जो छोटासा बुरुज आहे, हे पहा, या ठिकाणी सुद्धा ठिकठिकाणी जंगे आहेत, पण बुजलेत. हा चालू आहे, हा हे सगळे चालू आहेत. ठीक आहे, इकडचा सुद्धा उघडा आहे. तर या ठिकाणी सुद्धा एक आणि 2 नाही, एकच, या ठिकाणी सुद्धा एकच जो आहे तो बुजलेला आहे. आणि संपूर्ण प्रदेशावरती हे बघा, समजा इथे कोणी उभं राहिलेलं असेल तर तो कसं खाली बघतोय बघा. हे पहा, सगळा परिसर दिसतो. अगदी कुठून कोण येऊ शकतं. हे पहा, पायऱ्यांचा मार्ग, त्या ठिकाणी मारखिंड आहे. आणि या मारखिंडीमुळे बाजूचा जो डोंगर आहे तो या किल्ल्यापासून वेगळा झालेला आहे. आणि हे घनदाट जंगल अतिशय मस्त दिसतंय. आणि इकडं सह्याद्रीचं रूप आपण पाहू शकतो. तर आता ही जी बाजू आहे, ज्या ठिकाणी तो दगड पडलेला आहे, तर ते पाहायचं आहे आपल्याला. आय थिंक त्या बाजूला एक मंदिर आहे, तिथे गेल्यावरच कळेल. ठीक आहे, पाहूयात. पण हे पहा, पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य राखा. अतिशय सुंदर मेसेज दिलेला आहे. आणि 1-2 ठिकाणी पण असे बोर्ड्स खालनावरती येईपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगले वाटतं तसं पाहायला. आणि हे पाहिल्यानंतर हे कळतं की जे दुर्ग संवर्धन करणारे जे आहेत, तर त्यांना मला धन्यवाद देऊ वाटतो की ते लोक ह्या गोष्टींकडे लक्ष देतात, जेणेकरून आपल्यासारखी लोक या ठिकाणी पाहू शकतात आणि इतरांना दाखवू शकतात. जय शिवराय. हे पहा, ह्या दगडाच्या मध्ये खास गेलेली आहे. आणि हा बघा, अवाढव्य व्ह्यू. लुक ॲट द रॉक. असला खतरनाक आहे. वाह, क्या बात आहे. या ठिकाणी एक मंदिर आहे, तर ते आपण वरती जाऊन दर्शन घेऊयात. आणि या बाजूला एक रोड गेलेला आहे, थोडंसं पुढे जाऊन पाहूयात. नाही काही वाटलं तर लगेच रेड न्यायचं. ठीक आहे, पहिलं दर्शन घेऊ आपण अगोदर.
गडाच्या पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी कड्याची एक मोठी शिळा तुटलेली आहे आणि त्यामुळे आत बोगदा तयार झाला आहे. या बोगद्यामध्ये एका कोनाड्यात वाघजाई देवीची वाघावर स्वार झालेली मूर्ती आहे. तर जाताना थोडंसं खालीच वाकून जायचं आहे आपल्याला. जसं आपण या ठिकाणी देवीचं दर्शन घेतो, या बाजूला पाहतो तर या ठिकाणी सुद्धा एक शेंदूर लागलेला निशाण आहे. सो ते पण चेक करूयात आपण. हे बघा, इथं काहीतरी बोल्ट लावला आहे. हां, हे पहा, या ठिकाणी सुद्धा शेंदूर लावलेले आहेत, पण हे देव आपल्याला सांगता येणार नाहीत कुठले आहेत. ह्या रश्शीचा पूर्ण आपण रिलाय व्हायला लागतं बरं का, म्हणजे पूर्ण डिपेंडंट होऊन रश्शीचा आधार घेऊन वरती यायचं. कारण काय, तो जो दगड आहे तो पूर्ण फ्लॅट आहे. ठीक आहे, तर रिस्की आहे ते. या ठिकाणी पुढे हे पहा, या ठिकाणी सुद्धा गवत आहे. तर असं गवतात कधी आहे ना चेक केल्याशिवाय पाय द्यायचं नाही, कारण खाली फ्लॅट जागा आहे की नाही माहीत नसतं आपल्याला. अतिशय जपून येणं गरजेचं आहे. या ठिकाणी आहे पाण्याचं टाकं. वा, तर या टाकीतलं पाणी सुद्धा दिसताना तर खराब दिसते, पण हे सुद्धा चांगलं असणार आहे. कारण की हे पहा, इकडनं भिंत आहे, इकडनं भिंत आहे, इकडनं भिंत आहे, आणि फ्रंट साईड जी आहे तीच फक्त ओपन आहे. पण जसं की इथं वारा खूप चालतोय, त्याच्यामुळे इथं क्लिअर पाण्यामध्ये कचरा उडलेला दिसतोय. ठीक आहे, कारण हवेमुळे ते होतं आहे ना. ते जनरली अशा टाक्यांमध्ये पाणी स्वच्छ असतं, पण हे तसं तितकंसं वाटत नाही आहे, कारण रंगही बदलला आहे आणि पाण्यामध्ये कचरा पडून पडून ते खराब झालं असेल. आणि हे पहा, गुफेच्या एक्झॅक्ट बाहेर इथनं पुढं दरी आहे. सो आपल्याला परत इकडे जायचं आहे पाठीमागे, आणि त्या रश्शीचा आधार घेऊन आपल्याला जायचं आहे. तर ती रश्शी जी आहे ती जर नसेल तर तो पॅच डिफिकल्ट आहे. रश्शी म्हणजे वायर आहे, ती वायर आहे. ठीक आहे, चला. देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आणि आपण ह्या ठिकाणी बुरुज पण पाहतो पहिल्या दरवाजाचे, आणि डाव्या बाजूला लगेच शिडीचा मार्ग दिसतो की जो बाले किल्ल्याकडे जातो. तर त्या मार्गाने आता आपण पुढे चाललेलो आहोत. पाण्याचं टाकं या ठिकाणी आहे, जे की आपण या शिडी मार्गावरतून वरती येतो आणि आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. अतिशय स्वच्छ असं पाणी आहे, जसं की आपण कालच्या किल्ल्यामध्ये पाहिलं होतं कोरीगडला. तर आपण इथून सुद्धा आत्ता जाताना पाणी रिफिल करून घेऊयात. ठीक आहे, आणि अतिशय काळजीपूर्वक या बाजूला इथे शिडीचा मार्ग आहे. आत्ता या लोखंडी शिडीच्या माध्यमातून आपण ह्या कातळाला पकडून, जे की वायर दिलेली आहे इथे, त्याची खूप हेल्प होते. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वायरची मदत होते. ठीक आहे, इकडे येताना आल्यानंतर व्यवस्थित चालायचं आहे, कारण या बाजूला दरी आहे आणि इथं एक खास दिसते, इथे काहीतरी असेल. हे पहा, अच्छा. हां, तर कदाचित हेही पाण्याचं टाकंच असावं, कारण इथं पाणी साचले किंवा नंतरही पाणी साचतं. बरीचशी ठिकाणं कशी असतात माहिती का, गुफेसारखी दिसतात, कालांतराने त्याला टाक्याचं स्वरूप येतं. तर ही छोटीशी गुफाच वाटते, आणि ज्याच्यातलं पाणी त्याच्यात गाळ साचला सगळा, पण छोटासा पॅच आहे हा. ठीक आहे, खाली जंगलातून ते जे घर दिसतंय तिथून कोणीतरी आवाज देत आहे महाराजांच्या नावाने. कदाचित तिकडनं आम्ही दिसत असावेत त्यांना, त्याच्यामुळं. ठीक आहे, दगडांवरून चालताना ना हे पहा, अतिशय जपून आपल्याला चालायचं आहे. हे इथे ॲरो दिला आहे, हे पहा. या ठिकाणी सुद्धा वायर दिलेली आहे, ज्याच्यामुळं खरोखर या वायरीमुळं खरोखर आहे ना
बऱ्यापैकी सोपं झालं आहे. हे पहा, हे पायऱ्यांचे अवशेष जे आहेत हे इथं तुटलेत. ठीक आहे, इथं तुटलेत. पण आपण इकडून जाऊ कारण इकडनं सोपं वाटतंय. हे पहा, या पायऱ्यांनी सुद्धा आपण वरती येऊ शकतो. इथं तुटलेलं आहे, आपण तिथून जाऊ शकतो. पण तरीसुद्धा डाव्या बाजूने जर एवढा सोपा रस्ता असेल तर त्या रस्त्यातून जाण्यात काही पॉईंट नाही. ठीक आहे, ओके. इथं बोर्ड आहे, पाण्याचा हौद किंवा टाकी. अतिशय मोठं हे टाकं आहे आणि याच्यात खांब आहे आणि खांबात टाका आहे, तर याला आपण खांब टाकं म्हणूया. ठीक आहे, पाणी खराब झालेलं आहे पूर्ण. आणि इथून एक छोटं होल दिसते, म्हणजे पलीकडे सुद्धा एक टाकी आहे. हे पहा, हे इथे फुटलं आहे बरोबर. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याच टाक्याचा ॲक्सेस हा आहे. या ठिकाणी तर 2 खांब दिसतात आपल्याला. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 खांब आपल्याला क्लिअर दिसतात. त्यातला एक खांब तर हा तर पुरेपूर तुटलेला आहे, पुरेपूर. हे पहा, दुसऱ्या खांबामध्ये गॅप आहे, म्हणजे ते पुरेपूर तुटलेलं आहे. आणि हा ऑलमोस्ट तुटायला आलेला आहे. टाकं थोडंसं त्या साईडला पण गेलेलं आहे. या 2 टाक्यांच्या बाजूला सुद्धा अजून एक टाकं दिसते आपल्याला. हे पहा, पहिलं टाकं तर इथं पाहिलं आपण. त्याच्या पलीकडे आहे ती वास्तू, ती बघितलेली नाही आपण. डिरेक्टली आपण इथून सुरुवात केली. हे पाहिलं, याच्यात 1 खांब आहे, ह्याच्यात 2 खांब आहेत आणि इकडं आहे ते 3रं. ओके, हेही भलं मोठं आहे आणि कप्पे कप्पे झालेत. म्हणजे इकडं राईटला गेलं आहे आतमध्ये. ठीक आहे, ते वेगळं राहिलं. ह्या दगडाच्यापासून इकडं आहे, इकडचा ॲक्सेस बंद झाला आहे सगळा. म्हणजे पाठीमागं कप्पा आहे, हा कप्पा आणि हा कप्पा. ठीक आहे, या ठिकाणावरती आपण इतकं बसून आणि हे करून सांभाळून करतो आहे, कारण हे पहा, आपण इथे बसलो आहे, हा सगळा ॲक्सेस उतार खाली गेला आहे. ठीक आहे, आणि याच्या बाजूला अजून काहीतरी एक जागा चालली आहे, तर आपण तीसुद्धा पाहणं. हे पहा, या ठिकाणी पावसाळ्यामध्ये किती रिस्की असेल, जाऊ नये पावसाळ्यामध्ये. पण आता उन्हाळा असल्यामुळे मी जाऊ शकतो. हे पहा, या ठिकाणी एक भलं मोठं गुहेच्या आतमध्ये पाण्याचं टाकं आहे. ओ, हाताला काहीतरी रुतलं. हे पहा, हे जे आहे हे पाणी पूर्ण खराब झालं. ॲक्च्युली खूप खोल नाही आहे हे, नुसतं हात बुडवला ना तर आपला तळवा बुडेल, फक्त हाताचा तळपंजा एवढंच खोल आहे. पण घाण झालं आहे पाणी खूप आणि छोटं आहे. ठीक आहे, तर हे जसं मी म्हटलं की बऱ्याचदा काही गुफांना नंतर टाक्याचं स्वरूप येतं, छिद्र वगैरे असतात कुठेतरी आणि त्यातून पाणी वगैरे गळतं. तर या ठिकाणी सुद्धा असं झालं असावं असं माझं वैयक्तिक मत आहे. पण तुर्तास त्याच्यात थोडंसं पाणी आहे जे की घाण झालं आहे. ठीक आहे, कारण का मला असं वाटतं हे गुहा टाईप किंवा इथं या ठिकाणी देवडी वजा काहीतरी असावं किंवा नाही का, म्हणजे सैनिकांसाठी पहारा देण्यासाठी इथं बसायला. कारण हे पहा, ह्याच्यातून जर बाहेर आलं तर अख्ख्या परिसरावरती इथे म्हणजे पायऱ्या चढताना मारखिंडीकडे जातानाचा मार्ग दिसतोय, हा मार्ग दिसतोय. तर एक प्रकारे लक्ष ठेवलं जातं इथनं. पण तरी तुर्तास आपण त्याला पाण्याचं टाकं बोलूयात, कारण त्यात थोडं पाणी दिसतंय आपल्याला. ठीक आहे, आता परत मागे जायचं आपल्याला आणि त्या पाण्याची जी खामटाकी आहे त्याच्या बाजूची एक वास्तू आपली गुफा का काय आहे ते पाहायचं राहिलं आपलं. तर ते आपण जाऊन पाहू आणि पुढे मार्गक्रमण सुरू ठेवूयात. चला परत एकदा आपण पाहूयात. हे पहा, हे जे 2 बुरुज आहेत, इथून आपण आतमध्ये आलो, म्हणजे पहिल्या दरवाजातून आपण आल्यानंतर छोटी गुहा पाहिली, तिकडे पण जाऊन आलो, देवीचं दर्शन घेतलं. या ठिकाणी शिडी चढून आपण वरती आलो. वरती आल्यानंतर आपल्याला ही खामटाकी दिसलेली आहे तिथपर्यंत, अगदी तिथपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर ही छोटीशी एक जागा आहे निवांत बसण्यासाठी. ठीक आहे, कारण काय त्याला आपण गुफाच म्हणू, छोटीशी. त्याच्यानंतर या बाजूला इकडे आणखीन एक गुफा आहे. हे पहा, इकडनं खाली मारखिंड आपल्याला क्लिअर दिसते, मारखिंडीचा भाग. आणि या ठिकाणी एक छोटीशी गुफा आहे.
हे पहा, तर या ठिकाणी सुद्धा चूल इथं केलेली होती. पण खरंच ज्या ज्या ठिकाणी चूल केलेली आपण पाहिलं ते दोन्ही ठिकाणी, ती अतिशय शांत निवांत माणूस बसू शकतो आणि थकवा जाईल त्याचा, अशी ती ठिकाणं आहेत. बरं, आता किल्ल्याला जायचा मार्ग जो आहे हा वर पाहता असं वाटतं अरे आहे की नाही कुठे, पण हे पहा मी दाखवतो तुम्हाला. जसंही आपण हे टाकं पाहून वरती येतो तर हे बघा, हे म्हणजे एक दिव्य आहे. हे चढत जाणं म्हणजे एक दिव्य आहे. कारण पावसाळ्यात तर हे जवळपास खूपच अवघड आहे. पाहू शकता आपण कसं दिसतंय. आणि वरतून असा मार्ग गेला असावा की जो आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाईल. ते बुरुज दिसतो आपल्याला, एक उजव्या बाजूचा बुरुज तरी ठीक आहे, पण डाव्या बाजूचा बुरुज तर तुटलेला आहे बऱ्यापैकी. तर त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. तटबंदी दिसते. तर हा जो मार्ग आहे हा अतिशय व्यवस्थितरित्या आपल्याला पार करून जावा लागणार आहे. चला, आता हा जो पॅच आहे, अरे बापरे, त्या पॅचवरती मध्ये मध्ये होल्स झालेले आहेत खूप. तो छोटासा टप्पा आता आपण कवर केलेला आहे आणि इथून आपल्याला क्लिअर बुरुज वगैरे स्पष्ट दिसतात. तत्पूर्वी या ठिकाणी एक छोटीशी गुफा वगैरे दिसते. तर 2 पावलं चालून जाऊ, कळेलच काय आहे ते. पण या ठिकाणी ठिकठिकाणी बोल्ट वगैरे आहेत. हे पहा, इथंही एक बोल्ट आहे. हां, त्या बोल्टला पकडून मी आत्ता आलो. हे पहा, ही नक्कीच पहारेकऱ्यांसाठीची जागा असणार आहे. पद्धतशीर हे कन्फर्म सांगता येईल आपल्याला. ही पहारेकऱ्यांसाठीची जागा असणार आहे. छोटीशी गुफा टाईप जागा जी आहे ती आपण पाहिली आणि ठळक वाटेने. हे पहा, इथं सुद्धा हे वायर्स लावलेले आहेत. येस, पुढे पाहिल्यावर मला लक्षात आलं की गरजच आहे. सो हे खूप चांगलं काम केलेलं आहे. ज्यांनी पण हे संवर्धन कार्य केलेलं आहे तुमचं खूप खूप कौतुक. कारण पावसाळ्यामध्ये तर 100% घनगडचा ट्रेक हा रिस्की आहे, हे मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंतच्या अनुभवातून. हां, बाकीच्या ऋतूंमध्ये या, कारण शूजला ग्रीप मिळते, नो इश्यूज. हे पहा, हे पहा, ही रशी का लावली आहे तर हा पॅच बघा इथे, ठीक आहे. हा जो पॅच आहे हा पहा, हा पावसाळ्यात घसरणार नाही का सांगा मला. त्या ठिकाणी 2 खाचे आहेत पायरन टाईप, ठीक आहे. हे पहा, हे रशीच्या माध्यमातून आपण सहजरित्या याच्यावरतून पुढे जाऊ शकतो अगदी अगदी इझिली. फक्त आणि फक्त त्या वायर टाईप रोपमुळंच पॉसिबल आहे. या ठिकाणी लगेच ॲरो पण क्लिअर वाटच चालली आहे पुढे. बुरुज आपल्याला स्पष्टपणे दिसतोय, त्याच्यात जंगे पण दिसतात क्लिअर. हे पहा, या ठिकाणी सुद्धा तुटलेल्या पायऱ्यांचा दगडांचा मार्ग आहे. हे पहा, इथं पायऱ्या बघा. ही पायरी, ही पायरी, पायरी. सावलीत आलं का बरं वाटतं. पण हे जे आहे हे दरवाजेचे अवशेष आहेत हे क्लिअर कळतं. थोडंसं तुम्हाला व्यवस्थित दाखवण्यासाठी मी परत 2 पावलं खाली जातो आणि व्यवस्थित त्याचं फुटेज आपण घेऊयात. हे पहा, या ठिकाणी हा क्लिअर दरवाजा आपल्याला कळून येतोय. पायऱ्या आहेत, हे पिलर्स आहेत. या ठिकाणी सुद्धा निश्चित या ठिकाणी दरवाजा होता जो की या बुरुजाच्या आणि या बुरुजाच्या मध्ये आहे. पायरी मार्गसुद्धा क्लिअर दिसतो आपल्याला. या ठिकाणी सुद्धा एक छोटी चौकट आहे जिथं पूर्वी काही असू शकतं. एक लाल दगड आहे शेंदूर लावलेला.
हे बघा, हे महिरपी 1 2 है ना, त्या ठिकाणी बघा. या ठिकाणी कोनाडा आहे बरोबर, याच ठिकाणी सुद्धा कोनाडा आहे. आणि हे तर फार आतमध्ये गेलं आहे. त्यात एक बिस्लरीची बॉटल दिसते मला. ठीक आहे. आणि हा पायरी मार्ग. तर पायरी मार्गाने आपण ह्या दुसऱ्या दरवाज्यात सुद्धा प्रवेश केलेला आहे. दुसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला बुरुज, पाण्याची टाकी आणि वाडासदृश कोठाराचे पडके अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय मोठे हे वाडासदृश अवशेष आहेत. भिंतीचे एवढे मोठे अवशेष राहिलेले आहेत, हे विशेष आहे. श्री मलंगगडावरती आपण वाडा पाहिला तर नलराजाचा, त्याची आठवण झाली मला. पण तो जास्त सुस्थितीत आहे. पण दगडाचा रंग जो आहे ना तो त्याच प्रकारात आहे, पण ते जास्त सुस्थितीत आहे आणि मोठा आहे. हा थोडा छोटा आहे. हे पहा, ही रूम आहे, तिकडे दरवाजा आहे. समोरील बाजूस काही वास्तूंचे भग्नावशेष पाहायला मिळतात. डाव्या बाजूला भुयारी टाके, चिलखती बुरुज आणि त्यामध्ये असलेली शौचकूपे आपल्याला पाहायला मिळतात. या बाजूला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड पाहायला मिळालेला आहे, भुयारी टाके. आणि या बाजूला ते टाका आहे. म्हणजे आपण इथनं आलो तो वरती दरवाजातनं, पहिल्यांदा त्या बाजूला गेलो आणि नंतर आता जेव्हा दुसऱ्या बाजूला आपण आलेलो आहोत तर भुयारी टाका आहे, जे की काही पायऱ्या उतरून खाली जायचं आपल्याला. चला. अरे बापरे, जरा हे वेगळंच आहे. अरे बापरे, भरपूर आतमध्ये पाण्याची बाटली दिसते एक आतमध्ये. पण हे एकदमच विस्मयकारक वाटतंय, ते चमत्कारिक. सह्याद्रीच्या पोटात कुठं कुठं काय काय दडलंय हे फक्त सह्याद्रीलाच माहिती. खरंच मार्ग जो होता तिथं जाईपर्यंत असं वाटत नाही, असं करायला तिथं जाईपर्यंत असं वाटत नाही की खाली अशा प्रकारे काही टाका असणार आहे. भारी होता. जसंही आपण हे भुयारी टाकं पाहतो, या बाजूला आल्यानंतर हे मोठं बुरुज आपल्याला पाहायला मिळते. गडकिल्ल्याच्या तटबंदी, गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी बांधली आहे, तुमची नावं गिरवायला नवं. हे पहा, अतिशय सुंदर. याच्यावरती उभं राहायला काही जायची गरज नाही. हे पहा, मोठी खिडकी आहे आणि या ठिकाणावरती हो 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 हे पहा कसं लक्षात आले बघा. हे शौचकूप आहे. इकडे एक पाय ठेवायचा, इकडे एक पाय ठेवायचा आणि खाली बघा पूर्ण ती जागा खाली गेलेली आहे, उतार टाईप. हे 100% शौचकूप आहे. हे पहा, या ठिकाणी सुद्धा अशीच जागा आहे, सेम खाली केलेलं आहे स्लोप त्याचा. आणि हे पण आहे. इथे एक देवळी आहे, इथेही देवळी आहे. ठीक आहे. आणि वरती जे आहेत ते जंगे आहेत. ठीक आहे, हे जंगे आहेत. इथे देवळी आहे. हे पहा, दरवाजासाठी जे असतं ना, आपण जो बऱ्याच ठिकाणी बघतो किल्ल्यांना, दरवाजाच्या आतल्या बाजूनी हे असं पाहायला मिळतं आपल्याला. पाण्याची टाकी जी आहे ती आपल्याला भरपूर पाहायला मिळते. 1 2 3. तर अशा प्रकारे आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. आता परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे, कारण मी आता इथून खाली जाणार, मग तिथून लोणावळा,
लोणावळ्यामध्ये मुलासाठी थोडं खाऊ घेतो मिकीसाठी आणि डायरेक्ट नारायणगाव. सो हमखास मला संध्याकाळ होणार आहे घरी पोहोचेपर्यंत. तर मित्रांनो, मला माहिती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, खात्री आहे, कारण गडाचं जेवढं मला फिरणं शक्य होतं, जेवढं गड दाखवणं शक्य होतं मी पूर्ण दाखवतो. मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव सुरूच असते. तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.